रुपाली चाकणकर यांनी राजीनामा तर दिला, पण त्याच्याचबरोबर त्यांच्यावर काही आरोपसुद्धा आहेत. ते असे आहेत की पत्रकार आणि पोलिसांना त्यांनी खरात प्रकरणात कारवाई करू नका असं सांगितलं. मुख्यमंत्र्यांना चाकणकरांनी काय पत्र लिहिलं आणि मागण्या केल्या ते बघतोय. SIT मार्फत सखोल चौकशी करावी, कठोर कायदेशीर कलम लागू करावी, फॉरेन्सिक विश्लेषण गोपनीयता बाळगावी, राज्यव्यापी मोहीम राबवावी, पुनर्वसन आणि समुपदेशन करावं, हस्तक्षेप मुक्त तपास करण्यात यावा. जे मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं, रुपाली चाकणकर यांनी त्यामध्ये हे सगळे मुद्दे उपस्थित केलेले आहेत. सुरुवात नाशिकच्या बातमीने. नाशिकचं खरात प्रकरण. खरात भोंदुवा प्रकरण हे सगळ्यात जास्त चर्चेत. गेल्या काही दिवसात रुपाली चाकणकर यांना ते चांगलंच भोवलेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर रुपाली चाकणकर यांनी आपल्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवला. यावेळी वैयक्तिक कारणामुळे राजीनामा दिल्याचं रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे. खरातबाबासोबतच्या फोटोमुळे रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला होता. अखेर मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. खरात पतीपत्नीला माझ्या परिवाराने गुरु म्हणलं, आम्ही गुरु म्हणलं आणि काही वेळा तिथे होत असलेल्या कार्यक्रम, मग तो महाशिवरात्रीचा असेल, गुरुपौर्णिमेचा असेल, या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्य वाटपाचा असेल, या निमित्ताने आम्ही उपस्थित राहत होतो. यामध्ये एखाद्या व्यक्तीला आपण गुरु मानले आणि त्या निमित्ताने संपूर्ण कुटुंब आम्ही त्या कार्यक्रमात उपस्थित राहत होतो. माध्यमांमधून सातत्याने दाखवले जाणारे व्हिडिओ हे काही वर्षापूर्वीचे. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने अनेकांनी ती पाद्यपूजा केली, तशी मी माझ्या पतीनी देखील ती पाद्यपूजा केली. 5-6 वर्षापूर्वी ज्यावेळेस आपण ज्या लोकांच्या संपर्कात असतो ते 5-6 वर्षानंतर एखाद्याचं कृत्य, एखाद्याची वैयक्तिक वागणूक, त्याचं वैयक्तिक आयुष्य याच्याबाबत आपल्याला कोणतीही सूत्रवाम कल्पना नसते. या देवस्थान ट्रस्टशी माझ्या कुटुंबाचा संबंध आहे, पण खरात आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही माहिती असायचं कारण नव्हतं. यामध्ये पोलिसांनी खोलवर निष्पक्षपणे तपास करावा हे मी परवाच सांगितलेलं आहे. आज मी पोलीस महासंचालक यांची भेट घेतली. त्यांना देखील या तपासाबाबतचंच पत्र दिलं, जे मी तुम्हाला माध्यमातून सुद्धा दिलं. त्यानंतर मी राज्याचे मुख्यमंत्री मंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची भेट घेतली. त्यांनाही ते पत्र दिलं, ते मी तुम्हाला माध्यमातून दिलेलंय. मी आता आदरणीय सुनेत्रा वहिनी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमच्या राष्ट्रीय अध्यक्षा, आमच्या नेत्या यांची भेट घेतली आणि एकंदर हा सगळा घटनेचा तपास हा पारदर्शकपणे व्हावा, निष्पक्षपणे व्हावा यासाठीची मागणी केली. माझं संपूर्ण कुटुंब हे वारकरी कुटुंब आहे. त्याच्यामुळे आमची जी श्रद्धा होती ती आध्यात्मिक दृष्टिकोनातून होती आणि म्हणून आम्ही कुटुंब या देवस्थानशी जोडलं होतं. पण त्याची दुसरी जी बाजू आहे ती कधी आमच्या समोर आली नाही. काही माहीत असायचं कारण नाही. वर्षातल्या काही कार्यक्रमांना उपस्थित राहत असताना काही कालावधीसाठी आम्ही तिथे असतो. त्याच्यामुळे जे काही घडले ते अत्यंत चुकीचे, अतिशय घाणेरडं कृत्य आहे. त्याचं कुठेही आम्ही समर्थन करणार नाही. 19/1/2025 ला ही बातमी आमच्या समुपदेशकांकडे आली. समुपदेशक त्या विभागामध्ये काम करतात. विभागीय समुपदेशक असतात. त्यांनी ही बातमी, त्यानंतर समुपदेशकाने त्यांना हे पत्र पाठवलेले. 8 तारखेला आमच्या प्रकल्प अधिकाऱ्यांनी हे पत्र पाठवून त्या पत्रामध्ये स्पष्ट दिले की आपल्या पेपरमध्ये जी बातमी आली त्याच्यामध्ये बातमीमध्ये काही मोघम स्वरूपात छापलेली आहे. तर या प्रकरणामध्ये आपल्याकडे काही माहिती असेल तर सविस्तर आयोगाला कळवावी. दुसरं पत्र आहे पोलीस अधीक्षकांना की तुम्ही तुमच्याकडे जी काही माहिती असेल ती माहिती या अत्याचार संदर्भात असेल किंवा काही असेल तर आपण पोलीस स्तरावरती कारवाई करावी, भूमिका घ्यावी, जे काही असेल. माझ्या ऑफिसमधून संबंधित पत्रकाराला फोन केला होता की तुमच्याकडे अशी काही तक्रार असेल, अशी काही माहिती असेल तर तुम्ही पोलिसांकडे जाऊन तक्रार दाखल करा. यानंतर तिथे स्थानिक पोलिसांनी सांगितलं की कोणती माहिती नाही, कोणत्या महिलेची तक्रार नाही. बऱ्याच वेळा चुकीच्या बातम्या ह्या छापल्या जातात आणि म्हणून त्यांनी आयोगाला ते पत्र पाठवले की आमच्याकडे कोणतीही माहिती नाही. जी काही बातमी मी दिली ती मोघम स्वरूपात दिलेली आहे. आमच्याकडे कोणतेही पुरावे नाहीत. 2 दिवसापासून ज्या चुकीच्या बातम्या चाललेत त्याचा मी तीव्र निषेध करते. या संबंधित मेलमध्ये त्या मुलीने खरातच्या ऑफिसमध्ये पूर्वी काम करणाऱ्या एका माणसाच्या संदर्भात तक्रार होती. खरांचा यामध्ये कुठेही उल्लेख नव्हता. तातडीने त्याच दिवशी आमचं पत्र हे पोलिसांना गेलेलं आहे. मी स्वतः डिशनल DG यांना ते पाठवलं आणि पोलिसांना आम्ही ते पत्र पाठवून जे कोणी असेल त्याच्यावरती तपास करावा असं सांगितलं. त्याची हेअरिंगसुद्धा, हे पोलिसांचं पत्र, या तपासाची हेअरिंग 17 तारखेला माझ्या आयोग कार्यालयात लागली. या हेअरिंगमध्ये आम्हाला पोलिसांनी स्वतः पत्र दिलंय की याच्यामध्ये आम्ही कारवाई करतोय. कोणालाही, कुठल्याही व्यक्तीला, संस्थेला, कोणालाही पाठीशी घातलेलं नाही. पण तोपर्यंत खरातचं कुठेही नाव नव्हतं.
पण त्यांच्याकडे काम करणाऱ्या माणसाचं नाव याच्यामध्ये होतं. तरी आम्ही कारवाईचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने आम्हाला तेजस्वी सातपुते यांचं पत्र आहे की आम्ही याच्यामध्ये कारवाई करतोय. मी आज राज्य महिला